खांदेरी कोकणच्या अरबी समुद्रातील एक अजिंक्य दुर्लाभ्य जलदुर्ग. रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यात आपण हा जलदुर्ग पाहू शकतो. महाराष्ट्रातीलच नव्हे तर कदाचित सर्व भारतातील एकमेव द्वितीय खुल्या महासागरात खोलवर असणाऱ्या बेटावरील हा जलदुर्ग छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीचे व प्रतिभेचे मूर्तिमंत उदाहरण आहे. येथे येण्यासाठी खुल्या समुद्रामध्ये चित्तथरारक असा बोटीचा प्रवास करावा लागतो. येथे आपण शिवकालीन बळकट दुर्गाचे बांधकाम पाहू शकता. त्याचबरोबर एक ब्रिटिशकालीन सुंदर दीपगृह सुद्धा अनुभवू शकता. इथला प्रत्येक दगड कोकणच्या कोळ्यांची, भंडाऱ्यांची, आगरींची, मावळ्यांची छत्रपती शिवाजी महाराजांनी घडवलेल्या मध्ययुगातल्या भारतातील पहिल्या वहिल्या नौदलाची कथा सांगतो. तुम्हालाही जर ही कथा ऐकायची आहे का? चला तर मग मराठ्यांच्या समुद्री पराक्रमाची कथा जाणून घेऊया आणि पाहूया जलदुर्ग खांदेरी. मुंबईकर इतिहासप्रेमी गेटवे ऑफ इंडिया वरून दर अर्धा तासाने सुटणाऱ्या फेरी बोटीनी मांडव्याला पोहोचून पुढे रिक्षानी थळगावात येऊ शकतात, अथवा नवी मुंबई, पळसपे फाटा, गोवा महामार्ग, वडखळ नाका, कोयनाड मार्गे लांबवर वळसा घालून स्वतःच्या वाहनाने देखील थळगावापर्यंत पोहोचू शकतात. अर्थात त्यांना M2M फेरीचा वाहूच्या धक्का मार्गे वाहने घेऊन येणाऱ्या मोठ्या बोटीचा पर्याय देखील उपलब्ध आहे. पुणे, सातारा, नाशिक असे उर्वरित महाराष्ट्रातील इतिहासप्रेमी पनवेल पर्यंत महामार्गाने येऊन पुढे थळ पर्यंत मागे सांगितलेल्या मार्गानेच येऊ शकतात. थळ गावाच्या धक्क्यावरून खांदेरी करता बोटी सुटतात. येथे फेरी बोटींची व्यवस्था नसून कोळी बांधव त्यांच्या स्पीड बोटीतून तुम्हाला खांदेरीला घेऊन जातात. थळगावच्या थळबाजार या भागात कोळीवाड्यातून जाणारी अरुंद वाट आपल्याला कोळीवाड्या लगतच्या थळगावच्या बंदर आणि जेट्टीकडे घेऊन येते. शासनातर्फे येथे आता सिमेंट कॉन्क्रीटची भक्कम अशी जेट्टी तयार करण्यात आली आहे. येथूनच खांदेरीला जाणाऱ्या बोटी पकडता येतात. इतिहासप्रेमी रसिक प्रेक्षकांच्या मदतीसाठी आम्ही ज्यांच्या बोटीने गेलो त्या प्रणव दादांचा नंबर येथे खाली स्क्रीनवर डिस्प्ले करत आहोत. यांना संपर्क करून तुम्ही देखील नक्कीच खांदेरीला पोहोचू शकता. मित्रांनो, सह्याद्री नेचर ट्रेल्सच्या एका नव्या भागात मी आपलं सहर्ष स्वागत करतो. आज दिनांक 19 फेब्रुवारी 2025 म्हणजेच इंग्लिश तारखेप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांचा आज जन्मदिवस आहे. या पवित्र क्षणाची स्मृती जागृत करण्यासाठी आज आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या 2 जलदुर्गाच्या फेरी स्थलदर्शनासाठी तुम्हास रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यात असणाऱ्या थळगावात घेऊन आलेलो आहोत. येथे थळगावच्या किनाऱ्यापासून तुम्हाला दूर अंतरावर उंदेरी किल्ला दिसत असेल आणि ह्या उंदेरी किल्ल्याच्या पलीकडेच त्या बाजूला खांदेरी किल्ला आहे. दुर्दैवाने आज खूप जास्ती धुकट वातावरण असल्यामुळे खांदेरी किल्ल्याचं दर्शन किनाऱ्यावरून होत नाही आहे. पण आता आपण ह्या दोन्ही किल्ल्यांचं स्थलदर्शन करण्यास जाणार आहोत. आता आपण पहिल्यांदी खांदेरी किल्ल्यावर जाऊ आणि त्याच्यानंतर आम्ही तुम्हाला आमच्या व्हिडिओच्या पुढील भागामध्ये उंदेरी किल्ल्याचंही दर्शन नक्कीच घडवणार आहोत. खांदेरी किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमी मराठा नौदलाने बांधला असून उंदेरी किल्ला मात्र छत्रपती शिवाजी महाराजांचा कट्टर शत्रू असलेल्या जंजिरीकर सिद्धींनी बांधला असा ह्या किल्ल्याचा इतिहास आहे. आणि ह्या किल्ल्यांवर मराठा नौदलाने अनेकोनेक पराक्रम घडवले आहेत. खांदेरी किल्ल्याने तब्बल 2-2 वेळा इंग्रजांसारख्या प्रबळ नाविक दल असलेल्या शत्रूला मात देखील दिलेली आहे. असा सर्व पराक्रमी इतिहास जो येथे घडला समुद्रात तो आता आपण जाणून घेणार आहोत. चला तर आता आपण जाऊया किल्ले खांदेरीकडे. थळच्या खूप लढा किल्ल्याजवळच असणाऱ्या जेट्टीपासून स्पीड बोटीने खांदेरी गाठण्यासाठी साधारण 25 ते 30 मिनिटे लागतात. खांदेरी किल्ल्याला देखील दगडी धक्का असल्याने भरती ओहोटी कुठल्याही काळात बोटी ह्या बेटापर्यंत जाऊ शकतात. ह्या सुंदर जलप्रवासात आपल्याला उंदेरीच्या जलदुर्गाचे सुंदर असे दृश्य पाहता येते. दुर्दैवाने उंदेरीच्या किनाऱ्याजवळ दगडी धक्का नसल्याने व खूप जास्त उथळ आणि खडकाळ समुद्र असल्याने बोटी सहजासहजी उंदेरीच्या किल्ल्याजवळ जाऊ शकत नाही.
पण जसा आम्ही मागील भागात आज अस्तित्वात नसलेल्या थळचा कोट म्हणजेच हुबलढा किल्ला दाखवला, तसाच पोहोचण्याचा मार्ग नसल्याने दर्शनास दुर्मिळ झालेला हा उंदेरी किल्ला देखील नक्कीच पुढील भागात दाखवू. पण सध्या आपण आपला खांदेरीचा जलप्रवास पूर्ववत सुरू ठेवूया. महाराष्ट्रात साल्हेर सालोटा, पुरंदर वज्रगड, चंदन वंदन अशा किल्ल्यांच्या जोडगोळ्या प्रसिद्ध आहेत. तसाच खांदेरी उंदेरी ही जोडी पण सर्व इतिहासप्रेमींना ठाऊक असते. पण बाकी जोड्या त्यांच्या बांधकामाच्या वेळी एकाच राजसत्तेने बांधून घेतल्या, जणू काही एकमेकांच्या रक्षणासाठी असलेले सख्खे भाऊच जणू. पण खांदेरी उंदेरी मात्र एकाच वेळी दोन वेगवेगळ्या राजसत्तांनी म्हणजेच मराठ्यांनी आणि सिद्धीने एकमेकांच्या विरोधासाठी एकाच कालखंडात बांधून घेतले. कदाचित महाराष्ट्रातले हे एकमेव उदाहरण असेल. दुसरे कोणतेही असे उदाहरण असल्यास आम्हाला कमेंट बॉक्स मधनं तुम्ही नक्की कळवा. खांदेरीचे दुसरे वैशिष्ट्य म्हणजे हा किल्ला बांधायला घेतल्यापासून त्यावर लगेचच आक्रमण सुरू झाली. बांधकाम सुरू असतानाच खांदेरीने इंग्रज व सिद्धीच्या आक्रमणाला तोंड देत देत स्वराज्य सेवा सुरू केली. खांदेरीचे तिसरे वैशिष्ट्य म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून ते उत्तर मराठा कालखंडात इंग्रजांची सरशी होईपर्यंत म्हणजे 1818 पर्यंत एकही परकीय सत्ता एकदाही हा किल्ला जिंकू शकली नाही. स्वराज्याच्या संपूर्ण कालखंडात रायगड, राजगड, पन्हाळा, सिंधुदुर्ग, प्रतापगड सारखे बडे बडे दुर्ग थोड्या काळासाठी का होईना कधीतरी परकीयांच्या ताब्यात गेले. पण खांदेरी मात्र सन 1679 पासून ते 1818 पर्यंत कधीही परकीय सत्तेच्या ताब्यात गेला नाही. म्हणजेच खांदेरी हा किल्ला अजेय स्वराज्य सेवक म्हणून राहिला. नमस्कार. सह्याद्री नेचर ट्रेल्सच्या ह्या नवीन भागात खांदेरीच्या किल्ल्यावर मी तुम्हा सर्व रसिक इतिहासप्रेमी प्रेक्षकांचे स्वागत करतो. आता आपण बघितलं की आपण थळ गावापासून येथे येण्यासाठी रोमहर्षक असा जलप्रवास कसा केला ते. आता आपण खांदेरीच्या हा जो किल्ला आहे येथे धक्क्यापाशी येऊन पोहोचलो. येथेच आपल्याला अतिशय सुंदर अशी खांदेरी किल्ल्याची नकाशाची प्रतिकृती येथे ग्रॅनाइट दगडामध्ये कोरून दाखवलेली आहे. त्याचबरोबर आता भारत सरकारने अधिकृतरित्या खांदेरीच्या किल्ल्याला कान्होजी आंग्रे द्वीप हे मराठा नौसेनेचे सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या सन्मानार्थ दिलेले नाव पण येथे कोरलेले आहे. आपण पाहू शकतो की खांदेरी हा किल्ला जो आहे ह्याचं व्यवस्थापन सध्या मुंबई पोर्ट ट्रस्ट तर्फे केले जातं. तर आता आपण येथे जेव्हा नीट बघतो तेव्हा आता आपण येथे आहोत. इथे जी जेट्टी दाखवलेली आहे येथे आहोत. आता आपण येथून तटबंदीवरून वेताळ मंदिर, त्याचप्रमाणे हे विविध बुरुज, येथे असलेल्या विहिरी आणि येथे संपूर्ण फिरून असा हा संपूर्ण किल्ल्याचं स्थलदर्शन करणार आहोत. आणि हे स्थलदर्शन करता करता ह्या किल्ल्याचा रोमहर्षक असा इतिहास देखील जाणून घेणार आहोत. मित्रांनो, या किल्ल्याची छोटीशी माहिती सांगायची म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या किल्ल्यांपैकी एक महत्त्वाचा असा हा किल्ला आहे, जो छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजकीय कारकिर्दीच्या अतिशय अखेरीस म्हणजे साधारणपणे 1678च्या आसपास बांधण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला हा शेवटून दुसरा किल्ला आहे. याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी अलिबागच्या कुलाबा किल्ल्याची बांधणी केली. मराठा नौदलाचा हा एक महत्त्वाचा असा शिलेदार होता. तर अशा रीतीने आता आपण ह्या किल्ल्यामध्ये प्रवेश केलेला आहे. येथून फिरता फिरता आता आपण किल्ल्याचा इतिहास आणि स्थलदर्शन सुद्धा जाणून घेऊया आणि स्थलदर्शन देखील करूया. चला तर मग आता आपण स्थलदर्शनाला प्रारंभ करूया. मित्रांनो, येथे आता हल्लीच भारत सरकारच्या नौकायन विभागातर्फे आणि मुंबई पोर्ट ट्रस्ट तर्फे हा प्रचंड मोठा असा धक्का बांधण्यात आलेला आहे. या धक्क्यावर
तुम्ही जेव्हा कधी खांदेरी किल्ल्यावर याल तेव्हा जरूर या, कारण या धक्क्यावरून तुम्हाला पाठी खांदेरीच्या जलदुर्गाचे अतिशय विहंगम दृश्य पाहता येते आणि त्याचबरोबर ह्याचा किडनीसारखा जो आपल्या मानवी शरीराचा अवयव असतो तसा किडनीसारखा आकार आहे, तोही येथून जवळून पाहता येतो. मी किडनीसारखा आकार याच्यासाठी म्हणतो कारण का तुम्ही बघू शकता येथूनही या बेटाचा आकार बाहेर आलाय आणि त्याही बाजूने हा बेटाचा आकार बाहेर आलाय आणि किडनीच्या कुशीप्रमाणे येथे आत गेलेला जलप्रवाह आहे. आणि ह्या बेटाच्या ह्या वैशिष्ट्यामुळे येथे आपल्याला खुल्या समुद्रामध्ये असलेल्या बोटी सुरक्षित रीतीने आणून जेट्टीकडे डॉक करता येतात, म्हणजे येथे पार्क करता येतात. आणि ह्या बेटाचे हे वैशिष्ट्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या नौदल प्रमुखांनी हेरले आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीने येथे खांदेरीचा जलदुर्ग उभा राहिला. कारण पावसाळ्यामध्ये किंवा इतरही वातावरणामध्ये जेव्हा दूरदूरच्या जलप्रवासामधनं जहाजं यायची तेव्हा त्यांना सुरक्षित आसरा देण्यासाठी मुंबईपासनं ते जंजिऱ्यापर्यंतचा खुल्या समुद्रामध्ये हे अतिशय सुरक्षित असं निवाऱ्याचं ठिकाण होतं. त्याचमुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या मराठा नौदलाची स्थापना केल्यावर मराठी नौदल वाढवताना ह्या बेटावर पहिल्या प्रथम सर्वे करून किल्ल्याची स्थापना केली. तर अशा रीतीने आपण येथे हे पाहिलं. आता आपण ह्या किल्ल्याच्या सर्व बाजूंना मी तुम्हाला इथून दाखवू शकतो. येथे आपल्याला किल्ल्याची भलीभक्कम तटबंदी दिसते, तेथे वर ध्वजस्तंभ आणि दीपगृह दिसते जे ब्रिटिशांच्या काळामध्ये 19व्या शतकात बांधलेलं. त्याचबरोबर हा येथे जो पांढरा भव्य टॉवर दिसतोय तो टॉवर म्हणजे मुंबई पोर्ट ट्रस्टसाठी बांधलेलं सुरक्षेचं रडार आहे, ज्याच्यामध्ये आता उपग्रहाद्वारे समुद्राची निगराणी केली जाते. आणि ह्या बाजूच्या बुरुजावर जे आपल्याला ऑरेंज कलरचं तांबड्या कलरचे एक छोटंसं घर दिसत आहे, ती ह्या बेटाची अधिष्ठात्री देवता वेतोबा म्हणजेच वेताळाचं देवस्थान आहे. चला आता आपण या किल्ल्यामध्ये आत शिरून या किल्ल्याने अजून किती गुपितं आपल्या उराशी लपवून ठेवलेली आहेत ते पाहूया. चला आता आपण खांदेरीची सफर सुरू करूया. खांदेरीच्या ह्या आधुनिक धक्क्यावरून आता आपण खांदेरीच्या स्थळदर्शन व इतिहास सफरीची सुरुवात करूया. सर्वात प्रथम खांदेरी जलदुर्गाची अधिष्ठात्री देवता श्री वेताळ देवाच्या दर्शनाचा आशीर्वाद प्राप्त करायला मंदिरात जाऊया. तिथे जाता जाता खांदेरीच्या शिवपूर्वकालीन इतिहासात डोकावून पाहूया. खांदेरीचे सर्वात पहिले वर्णन आपल्याला पोर्तुगीज दप्तरात सापडते. इसवी सन 1538 साली पोर्तुगीज व्हाईसरॉय डॉम जोआओ द कास्त्रो यांनी हे वर्णन पोर्तुगीज दप्तरात केले आहे, ज्यामध्ये ते म्हणतात की चौलपासनं 2 लीग्स म्हणजे सुमारे 11 किलोमीटर उत्तरेला एक मोठं बेट आहे, ज्याला चौलचे बेट म्हणून विशेषतः ओळखले जाते. त्यामध्ये टेकडीच्या एका बाजूस डॉम जोआओ यांना एक दगड सापडला होता, ज्यामध्ये दगडाच्या मध्यभागी थोडीशी गडबड होती, त्यामुळे त्यांचा कंपास प्रभावित झाला होता. कदाचित तो एका हाताचा छोटा कंपास होता, पण हा कंपास दगडाच्या जवळ मध्यभागी जेव्हा नेला तेव्हा तो दगड कंपासच्या उत्तर दिशा दाखवण्याच्या कार्याला अडथळा आणत होता. तो चुंबकीय दगड नव्हता, कारण त्याला लोखंड आकर्षित होत नव्हतं. अशी ही खांदेरी विषयीची वैशिष्ट्यपूर्ण नोंद आपल्याला पोर्तुगीजांच्या दफ्तरात सापडते. इसवी सन 1540 पासून पुढे दख्खनमध्ये उत्तर कोकणच्या रायगड भागावर नगरच्या निजामाचा ताबा असला तरी सुरतेपासनं चौल पर्यंतच्या संपूर्ण किनारी भागावर फिरंगी पोर्तुगीजांचे वर्चस्व होते. त्यामुळे पर्यायाने खांदेरी देखील त्यांच्याच साम्राज्यात असले तरी तेथे वस्ती अथवा ठाणे अस्तित्वात नव्हते. पुढे 8 मे 1661 साली इंग्लंडचा राजा दुसरा चार्ल्स याचे पोर्तुगालची राजकन्या कातरिना ब्राझांगा हिच्याशी लग्न झाले व मुंबईची 7 बेटे हुंडा म्हणून पोर्तुगीजांनी इंग्रजांना दिल्यामुळे भारतात इंग्रजांना हक्काची जमीन मिळाली. या करारानुसार इंग्रज शहाजोगपणे चतुराईने मुंबई सोबत खांदेरी उंदेरीवर देखील हक्क सांगू लागले. ऑक्टोबर 1662 साली अब्राहम शिपमन हा पहिला इंग्रज गव्हर्नर मुंबईला दाखल झाला. याच्या 5च वर्ष आधी
ऑक्टोबर 1657 साली छत्रपती शिवाजी महाराजांनी समुद्रावर राज्य करण्याच्या दृष्टीने कल्याण आणि पेणच्या बंदरात नौदल स्थापन करून ज्याचे जवळ आरमार तयाचा समुद्र ह्या तत्वाची अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली होती. त्यांचे ह्या नव्या जुळण्या जळचर गोऱ्यांवर बारीक लक्ष देखील होते व त्यांच्या चळवळ्या स्वभाव देखील त्यांना चांगलाच समजत उमजत होता. पण 7 समुद्र पार करून येणाऱ्या ह्या अतिशय कौशल्यपूर्ण आणि दारुगोळ्याच्या साहाय्याने बलाढ्य असणाऱ्या जळचर गोऱ्यांशी सरळ सामना करण्याआधी छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमार बळकट करण्याची मोहीम सुरू केली. त्यासाठी प्रथम दक्षिणेचे सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग असे समुद्री किल्ले मजबूत केले. यानंतर आपला समुद्रातील सर्वात मोठा शत्रू म्हणजेच सिद्दी हबशी याच्या जंजिऱ्यावर देखील बऱ्याच वेळा हमले केले. तेव्हा लक्षात आले ते सिद्दी आणि इंग्रजांचे चोरटे आणि उघड संबंध. छत्रपती शिवाजी महाराजांनी अत्यंत हुशारीने बेत आखला व भूराजनैतिक डावपेच आखून जंजिरा आणि मुंबई दरम्यान आपले आरमारी ठाणे करण्याचा आराखडा तयार केला. त्यानुसार त्यांनी अतिशय चांगल्या जागेचा शोध घेण्याची सुरुवात केली. त्यांना ही जागा खांदेरीच्या स्वरूपात मिळाली. खांदेरी हे बेट कुलाब्याच्या दांडीपासून 17 किलोमीटर सरळ रेषेत समुद्रात 2.5 किलोमीटर लांब व 1 किलोमीटर रुंद असं आढळून आलं आणि त्यावर त्यांनी पाण्याचा शोध घेतला. खांदेरीपासनं मुख्य भूमी 3 किलोमीटर व उंदेरी नावाचं छोटं बेट 1 किलोमीटरवर होतं. छत्रपती शिवाजी महाराजांनी ह्यासाठी पद्धतशीरपणे प्लॅनिंग करण्यास सुरुवात केली. 1672 मध्ये ह्या बेटाचा पाणी सापडते का याच्यासाठी सर्वे देखील केला आणि गोडे पाणी मिळेल का याचा अंदाज घेतला. ब्रिटिश फॅक्टरी रेकॉर्ड सुरत व्हॉल्यूम नंबर 87 पेज नंबर 30 यावरील एका पत्रामध्ये इंग्रजांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या या मोहिमेची दखल घेतलेली आपल्याला सापडते. 22 एप्रिल 1672 मध्ये सुरतेहून मुंबईला पाठवलेल्या एका पत्रात हा उल्लेख सापडतो. याच्याच पुढे 1674 साली म्हणजे पुढल्या 2च वर्षात छत्रपती शिवाजी महाराज सिंहासनाधीश्वर राज्याभिषिक्त छत्रपती झाले आणि लगेचच त्यांनी दक्षिण भारताकडे दक्षिण दिग्विजयासाठी प्रस्थान केले, जी मोहीम साधारण अजून 2 वर्ष चालली. ह्या सर्व राजकारणाच्या व्यस्ततेमुळे खांदेरीचा बेत थोडासा पुढे ढकलला गेला. पण छत्रपती शिवाजी महाराज मात्र खांदेरीला विसरले नव्हते. त्यांनी लवकरच 1679 साली ह्या किल्ल्याच्या बांधकामाचा बेत सुरू केला. इतिहासाच्या पानातून अशा रीतीने डोकावल्यावर आपण चालत श्री वेताळ देवाच्या मंदिरापाशी पोहोचतो. मंदिराच्या दर्शनी भिंतीवर मुंबईच्या मड बेटावरील जागृत देवस्थान असणाऱ्या श्री हरबादेवी मातेचे, जी खांदेरीच्या वेताळाची बहीण मानली जाते, तिचे दर्शन होते व आपण मंदिरामध्ये प्रवेश करतो. वेताळ हा एक शिवाचा प्रमुख गण आहे. मत्स्यपुराण व ब्रह्मांड पुराणातील वर्णनानुसार वेताळ क्रूर डोळ्यांचा महाकाय शरीराचा असून तो रक्त आणि मांस खातो व सदैव युद्धमान व शस्त्रधारी असतो. कोकणातील अनेक गावांमध्ये ग्रामदेवता म्हणून वेताळाला पूजतात. बहुतेक वेळेला वेताळ मूर्ती दगडाची किंवा लाकडाची असते. काही ठिकाणी हा वेताळ स्वयंभू तांदळा स्वरूपात पूजतात. वेताळाला गावचा रक्षक मानण्याचा कोकणात रिवाज आहे. खांदेरीचा हा वेताळ स्वयंभू तांदळा स्वरूपात असून एका प्रचंड शिळेच्या स्वरूपात आहे. शिळेला चुना आणि शेंद्राचे लिंपण करून पूजले जाते. ही शिळा तिळतिळ स्वरूपाने मोठी होत आहे अशी थळ पंचक्रोशीत कोळ्यांची श्रद्धा आहे. खांदेरीचा हा वेताळ समुद्राच्या लाटांवर राज्य करतो अशी श्रद्धा असल्याने मासेमारी करण्यापूर्वी कोळी लोक वेताळाची पूजा करून मगच समुद्रात जातात. वेताळ देवाचे हे मंदिर जुन्या काळी लाकडी असल्याचा उल्लेख बॉम्बे गॅझेटच्या कुलाबा जिल्हा गॅझेटियर मध्ये मिळतो. या मंदिरात आपण सोंडाला किंवा करवत माशाच्या सोंडेवर स्वतःचे व बोटीचे नाव लिहून ती नैसर्गिक तलवार वेताळाला अर्पण करण्याची प्रथा आजही पाहू शकतो.
अशा काही सोंडा आजही मंदिरामध्ये आपल्याला पाहायला मिळतात। अशा रीतीने खांदेरीच्या वेतोबाचे पवित्र असं दर्शन करून आपण गडफेरीची परत एकदा सुरुवात करून खांदेरीच्या स्थलदर्शनासाठी पुढच्या ठिकाणी जाऊया आणि येथे जाता जाता छत्रपती शिवाजी महाराजांनी खांदेरीची स्थापना कशी केली हा इतिहास देखील जाणून घेऊया। 1679च्या ऑगस्ट महिन्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी खांदेरीचे प्रकरण मनावर घेतले। शिवाजी महाराजांनी मायनाक भंडारी म्हणजेच मायाजी भाटकर यांच्यावर खांदेरीची जबाबदारी सोपवली आणि त्यांना खांदेरी बांधण्याचे नेतृत्व दिले। छत्रपती शिवाजी महाराजांनी अचूक प्लॅनिंग करून पावसाळी मान्सून महिन्यातल्या वेळा निवडल्या, कारण त्या काळी सिद्धी जो जंजिरेकर सिद्धी होता त्याचं आरमार पावसाळ्यामध्ये सुरक्षित बंदरांमध्ये नांगरले असायचे। ह्या वर्षी त्यांनी आपले आरमार सुरत बंदरात नांगरायला नेलेले। त्याचबरोबर इंग्रज आणि फिरंगी आरमार देखील पावसाळ्यामध्ये बाहेर निघत नसे, त्यामुळे दर्यावर ह्या परकीय सत्तांची जास्ती वर्दळ नसायची। त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज असा काही किल्ला बांधायचा बेत तय करत आहेत ह्याचा पत्ताच त्यांना पहिले काही दिवस लागला नाही। कल्याण आणि चौलच्या सुभ्यांमधनं जो वार्षिक महसूल निघायचा त्यातनं छत्रपती शिवाजी महाराजांनी 1 लाख होनाची तरतूद खांदेरीच्या बांधणीसाठी केली। म्हणजे त्यांनी आधी शत्रूला कळणार नाही अशी अचूक वेळ निवडली। त्याचबरोबर किल्ला बांधायचा म्हणजे ते काय 2-4 दिवसाचे काम नसते, साधारण वर्षभराच्या खर्चाची तरतूद सुद्धा 2 सुभ्यांच्या टॅक्स कलेक्शन मधनं त्यांनी करून ठेवली। त्याचबरोबर तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे किल्ला जलदुर्ग आहे तो बांधण्यासाठी मुख्य जमिनीवरून प्रचंड प्रमाणात मालाचा पुरवठा करावा लागणार, जसे की लाकूड सामान, दगड, पाणी, अन्नधान्य वगैरे। तर त्याच्यासाठी त्यांनी खांदेरीच्या बेटासमोर असलेल्या थळ गावामध्ये पहिल्या प्रथम एक छोटासा कोट बांधला, जो आम्ही आपल्याला पहिल्या भागात दाखवला। आणि त्या थळच्या कोटामध्ये त्यांनी सप्लाय चेन बनवली, ज्याला आपण आजच्या भाषेत सप्लाय चेन म्हणतो, त्या काळी त्याला रसद जमवली असं म्हटलं जात असे। तर ह्या थळच्या भुईकोटामध्ये त्यांनी 400 कामगार, 4 तोफा, 150 नौसैनिक अशी संपूर्ण जी रसद आहे ती जमवली आणि ह्याच बरोबर किल्ला बांधायला प्रारंभ केला। ब्रिटिश फॅक्टरी रेकॉर्ड्स व्हॉल्यूम 8 पेज 28 ह्या ब्रिटिशांच्या रेकॉर्ड्स मधनं आपल्याला या ऐतिहासिक घटनेची खबर कळते। ह्या पत्रामध्ये 27 ऑगस्ट 1679 अशी तारीख नोंदवली गेलेली आहे। मुंबईहून सुरतेच्या मुख्य वखारीस इंग्रजांनी जो वृत्तांत पाठवला तो या पत्रात आपल्याला पाहायला मिळतो। इंग्रज म्हणतात, हेनरी केनरी बेटावर किल्ला बांधायचा शिवाजीचा बेत आहे अशी पक्की खबर आम्हाला पोर्तुगीज व मराठा खबऱ्यांकडनं मिळालेली आहे। याची खबर देण्याकरता हे पत्र लिहिले। ते बेट आपलेच आहे असे नेहमी मानले गेले आहे। समर्थ व लोभी सेवाजी राजाला हे बेट त्यावरील दाव्याला हरकत न घेता घेऊ देणे धोरणीपणाचे होणार नाही असे आमचे नम्र मत आहे। तेथे गस्त घालण्याकरता छोट्या नौकांचे एक पथक कायमचे ठेवायचे व त्याद्वारे आसपासच्या बंदरावर आणि मुंबईवर संपूर्ण व्यापाऱ्यावर नियंत्रण ठेवायचा त्याचा हेतू असावा। तर पुढील कारवाई करता आम्हाला हुकूम व्हावा अशा अर्थाचे हे पत्र इंग्रजांच्या आपल्याला दफ्तरात सापडते, ज्यातून समजून येते की ऑगस्टच्या अखेरीस छत्रपती शिवाजी महाराजांनी खांदेरी किल्ल्याचे बांधकाम पुरते चांगलेच सुरू केले होते। मुंबईकर इंग्रजांनी मात्र सुरतेच्या मुख्य कार्यालयातनं काय हुकूम होतो याची वाट न पाहता 3 सप्टेंबर 1679 साली मुंबईहून एन्साइन ह्युजेस ह्या अधिकाऱ्याला मराठ्यांना खांदेरीहून ताबडतोब समोपचाराने निघून जा असा निरोप घेऊन खांदेरीवर धाडले आणि दुसऱ्याच दिवशी म्हणजे 4 सप्टेंबर 1679 ला 27 ऑगस्टच्या पत्रावर सुरतेत निर्णय झाला आणि मुंबईला हुकूम झाला की
हेनरी केनरी बेटे मुंबईच्या रक्षणासाठी महत्वाची असल्याने त्यावर इंग्रजी निशाणा फडकवावी. हंटर ही युद्धनौका सुरतच्या मुख्य कार्यालयाने ह्या कामी नियुक्त केली. ह्याच दिवशी एन्साइन ह्युजेस या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या अधिकाऱ्याने खांदेरीला पोहोचून मायनाक भंडारी यांना निरोप धाडला की हे बेट ब्रिटिशांच्या मालकीचे आहे व राजा शिवाजीचा ह्यावर हक्क नाही. ह्यावर स्वामीनिष्ठ आणि स्वराज्यनिष्ठ मायनाक भंडारीने उलट कळवले की मी छत्रपती शिवाजी महाराजांचा सेवक आहे आणि राजांच्या आज्ञेशिवाय मी काही खांदेरी बेट येथून सोडणार नाही. आणि इंग्रजांना मात्र हात हलवत चुळबुळत समुद्रात गस्त घालत स्वच्छ बसावे लागले. या संपूर्ण घटनाक्रमाने अस्वस्थ होऊन दिनांक 6 सप्टेंबर 1679 साली मुंबईमधलं ब्रिटिश काउन्सिल ठराव पास करते. तो ठराव कन्सल्टेशन ऑफ बॉम्बे ह्या दफ्तरामध्ये नोंदवलेला आहे. ठरावात असं नमूद केलं जातं की हेनरी केनरी बेटावर किल्ला बांधण्यासाठी मुख्य भूमीवरील शिवाजीच्या माणसाने बरेच साहित्य थळ येथे पाठवलेले आहे. ही गोष्ट मुंबईला भविष्यात खूप गैरसोयीची व धोक्याची होईल. सध्या या कामगिरीकरता त्यांनी 1-2 लहान होड्याच लावल्या असल्याने त्यांना अटकाव करण्यात येईल म्हणून हुकूम करण्यात आला आहे की 3 शिबाडे सज्ज करून ते बेट व मुख्य भूमी दरम्यान गस्त घालावी व होड्यांना रसद पुरवठा करण्यास अटकाव करण्यात यावा. अशा रीतीने ब्रिटिश काउन्सिलच्या ठरावानुसार ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या काही लष्करी युद्धनौका खांदेरीच्या आसपास मराठ्यांना रोखण्यासाठी रवाना होतात. तर मित्रांनो, अशा रीतीने आपण वेताळ देवाचे पवित्र असं दर्शन घेतलं आणि वेताळ देवाचं दर्शन करून तटबंदीवरून दुर्ग प्रदक्षिणा सुरू केली. आता तुम्ही माझ्या पाठी हे जे बघत आहात ह्या दुर्गावर असलेली एक मराठ्यांच्या इतिहास काळातली पवित्र अशी खूण आहे. हा मराठ्यांच्या काळापासून नौदलाचा दरारा दर्यावर गाजवणारा ध्वजस्तंभ आहे. हा जो ध्वजस्तंभ आहे तिथे आपल्याला जवळ एक प्राचीन काळातली तोफ देखील दिसते आणि या दुर्गावरून आपल्याला आपात पसरलेल्या अरबी सागराचं सुंदर असं दर्शन होतं. आणि या अरबी सागरामध्ये इथून दिसणारा आपला भगवा महाराष्ट्राची आणि भारताची शान अरबी समुद्रावर अतिशय सुंदर रीतीने गाजवत असते. हे दर्शन करून आता आपण तटबंदीवरून आपली दुर्ग प्रदक्षिणा अशीच सुरू ठेवूया. मित्रांनो, ध्वजस्तंभाचं दर्शन घेतल्यावर आता आपण दुर्ग प्रदक्षिणेला सुरुवात करूया. तत्पूर्वी मी तुम्हाला एक खास गोष्ट दाखवू शकतो. इथे तुम्ही साधारण बघू शकता ही तटबंदीची फांजी आहे आणि ह्या इथे कोणी एकेकाळी तटबंदीच्या चर्या आणि जंग्या होत्या. ही फांजी साधारणपणे 15 ते 20 फूट इतकी जाड आहे. ह्याच्यावरून तुम्ही कल्पना करू शकता की ही तटबंदी किती जाड आणि किती मोठ्या दगडी साहित्य वापरून निर्माण केली गेली असावी. तुम्ही एक लक्षात घ्या की इतर किल्ल्याप्रमाणे हा किल्ला शांततेच्या काळात बनला नसून हा किल्ला जेव्हा बनला तेव्हा समोर खुल्या समुद्रात ब्रिटिशांचं नौदल आणि सिद्धीचं नौदल ह्या बेटावर तोफांचा मारा करत होतं. तरी देखील मराठ्यांनी त्या माऱ्याला न घाबरता न भीता येथे तटबंदीचं बांधकाम करून हा किल्ला पूर्णत्वास नेला. तुम्ही जेव्हा येथे चालाल तेव्हा हे नक्की लक्षात घ्या की हे केवळ नुसते दगड नाही आहेत. हे 300 वर्षापूर्वी आपल्या पूर्वजांनी गाळलेल्या घामाचे आणि रक्ताचे निशाणी आहेत, ज्याच्या शौर्यामुळे आज आपण स्वातंत्र्याचे दिवस पाहू शकतो. कारण तेव्हा त्यांनी ना गोऱ्यांना भेळले ना येथे असलेल्या सिद्धी इस्लामी राज्यकर्त्यांना भेळले आणि अतिशय नेटाने हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी पूर्ण केला आणि त्याचमुळे आज आपण येथे अभिमानाने वावरू शकतो. तेव्हा तुम्ही जेव्हा कधी ह्या किल्ल्यावर याल तेव्हा आवर्जून ह्या तटबंदीवरून चालताना त्या अज्ञात मावळ्यांचे आणि कोकणच्या भूमिपुत्र असलेल्या आगरी कोळ्यांचं स्मरण जरूर करा. चला आता आपण येथून त्या पुढच्या बुरुजावर जाऊन ह्या किल्ल्याच्या इतिहासाची पानं उलगडूया. 6 सप्टेंबर ते 13 सप्टेंबर ह्या दरम्यानच्या इंग्रजी दफ्तरातील नोंदी पाहिल्या तर आपल्याला समजतं की एन्साइन ह्यूज हा इंग्रजांच्या तर्फे नौदलाची गस्त सुरू करतो. परिणामी
थळवरून होणारा मराठा वाहतूक पुरवठा खांदेरी करता थांबून जातो. 13 सप्टेंबरला रिव्हेंज नावाची ब्रिटिश नाविक दलाची 16 तोफांची युद्धनौका कॅप्टन विल्यम मिन्चिन याच्यासह येते. तिच्यावर गस्त सोपवून 3 शिबाडे परत मुंबईस रवाना होतात. आता मात्र ब्रिटिश नौदलाचं एकच जहाज आहे असे बघून रात्रीच्या वेळी मराठ्यांच्या लहान लहान बोटी त्याला चकवत परत एकदा खांदेरीला माल पुरवठा सुरुवात करतात. म्हणून 17 सप्टेंबरला परत मुंबई बंदरातनं ब्रिटिश नौदलाची 3 शिबाडे घेऊन लेफ्टनंट थॉर्प परत येतो. 18 सप्टेंबर 1679च्या नोंदीनुसार आपल्याला समजते की लेफ्टनंट थॉर्प दारूच्या नशेत खांदेरीच्या बेटावर 3 शिबाडे घेऊन हमला करतो व तेथे झालेल्या मराठी प्रतिकारात मारला जातो. या घटनेचा अहवाल कॅप्टन विल्यम मिन्चिन मुंबईला पाठवतो. ब्रिटिश फॅक्टरी रेकॉर्ड बॉम्बे व्हॉल्यूम नंबर 19 पेज 3637 19 सप्टेंबर 1679 ह्या नोंदीनुसार आपल्याला इंग्रजांनी खांदेरीच्या युद्धाच्या ह्या सुरुवातीच्या काळात काय काय प्रताप केले ते समजते. इंग्रज नोंद पुढील प्रमाणे: सार्जंट थॉर्पची भेट घेतली असता तो एकसारखा दारू पिऊन विश्रांती घेत आहे. काल रात्री गुरुवारी आपण खांदेरीवर हमला करणार होतो असे त्यानेच मला सांगितले, पण सावधगिरीचा इशारा देऊन मी परत आपल्या जहाजावर परतेपर्यंत आपल्या 3 शिबाडांनी खांदेरीच्या धोकादायकपणे जवळ जाऊन तोफा बंदुकांचा त्याने मारा केला. लगेचच आमच्या जहाजावरून घोड्या युद्धसज्ज होऊन तेथे मदतीसाठी जाईपर्यंत आपली 2 शिबाडे माघार घेताना दिसली. थोड्याच वेळात सार्जंट नॅशने सर्व माहिती मला दिली. थॉर्पने किनाऱ्यावर उतरण्याचा प्रयत्न करताच मराठ्यांनी तुफान गोळीबार करत मारा केला. आपले एक शिबाड पकडून मराठे त्यावर चढले. समोरासमोरच्या लढाईमध्ये कॅप्टन थॉर्प, जॉन ब्रॅडबरी, हेनरी वेल्थ हे मराठ्यांकडनं मारले गेले व इतर 12 लोक ठार झाले आणि इंग्रजाचे 57 लोक कैदी झाले. अशी ही नोंद मराठ्यांच्या पराक्रमाची गाथा गाते. याच्याच पुढे 20 सप्टेंबर 1679चा इंग्रजी अहवाल परत एकदा मराठ्यांचा पराक्रम सांगतो. त्याच्यामध्ये विल्यम मिन्चिन नोंदवतो, मी खांदेरीच्या जवळ अगदी जागृतपणे पहारा देत आहे. 2रे शिबाड पण घेराबंदी करून आहे. 3रे शिबाड थळ ते खांदेरीच्या मध्ये गस्तीवर आहे. पण तरी अंधाराचा फायदा घेऊन 2 छोट्या मराठी बोटी मदत घेऊन खांदेरीत येऊन परत देखील गेल्या. याच्यात 6 दिवसाच्या नंतर 26 सप्टेंबर 1679 सालची एक नोंद 25 सप्टेंबरचा अहवाल सांगते. त्याच्यात इंग्रज म्हणतात, काल आमच्या 2 शिबाडांनी 2 हलक्या मराठ्या बोटींचा पाठलाग केला, पण मराठ्या बोटींचा वल्हवण्याचा वेग खूपच जास्त असल्याने मराठे निसटून किनाऱ्याकडे गेले. अशा रीतीने सर्वशक्तिमान अशा ब्रिटिश नौदलाला देखील मराठ्यांचं नौदल कसं चकवा देत होतं ते आपल्याला ब्रिटिशांनीच नोंदलेल्या ह्या विविध ऐतिहासिक घटनांमधनं समजून येतं. याच्याच पुढे आपल्याला ब्रिटिश फॅक्टरी रेकॉर्ड्स मध्ये ऑक्टोबर 1679च्या घडामोडींची माहिती मिळते. 7 ऑक्टोबरची पहिली नोंद सांगते की ब्रिटिशांच्या 3-4 जहाजांच्या छोट्या तुकडीला मदत करण्यासाठी कॅप्टन रिचर्ड केग्विनच्या नेतृत्वाखाली रिव्हेंज नावाची एक फ्रिगेट प्रकाराची युद्धनौका, 2 गुर्राबा, 3 शिबाडे आणि 2 मचवे अशी 8 जहाजांची भली मोठी तुकडी 190 ब्रिटिश शिपाई घेऊन खांदेरीच्या घेराबंदीसाठी दाखल होतात. 15 ऑक्टोबरच्या नोंदीनुसार आपल्याला समजते की मराठा आरमार सुभेदार दौलत खान 35 नौकांची तुकडी घेऊन खांदेरीला येते. त्याला तोंड देण्यासाठी विखरून उभी असलेली इंग्रजी जहाजे एकत्र येतात. तेव्हा मराठा आरमार नागावच्या खाडीच्या उथळ समुद्रात जाते. त्यांच्या पाठी इंग्रज उथळ पाण्यात जात नाही, कारण इंग्रजांची अवजड जहाज उथळ पाण्यामध्ये वाळूत रुतण्याचा धोका असतो. पण मराठ्यांची हलकी चपळ जहाज मात्र अतिशय चपळाईने उथळ समुद्रातनं सुद्धा पार पलीकडे जातात. पण ह्या वेळेला
इंग्रजांनी घेऱ्याबंदी सोडल्याने थळवरून दबा धरून बसलेल्या मराठा छोट्या बोटी हलकेच खांदेरीकडे माल घेऊन रवाना होतात आणि मराठी नौदलाच्या या गनिमी काव्यामुळे पहिल्या प्रथम इंग्रज नौदलाची फजिती होते। याच्या पुढे 18 ऑक्टोबर 1679 ची नोंद पाहिली असता आपल्याला समजून येतं की ब्रिटिश नौदलावर मराठा नौदल आक्रमक होऊन चालून येतं। 40 छोट्या नौकांचे मराठा आरमार सकाळी सकाळी इंग्रजांवर आक्रमण करते। इंग्रजी जहाजे मराठ्यांच्या दिशेने तोंड करून होती, त्यामुळे जहाजांच्या समोरील निमुळत्या बाजूवर तोफा नसतात, त्यामुळे इंग्रजांना प्रतिकार करता येणार नाही हा आडाखा मनाशी बांधून मराठी नौदल त्याप्रमाणेच तशा दिशेने आक्रमण करते आणि मराठ्यांच्या अंदाजाप्रमाणेच इंग्रजी नौकांची पळापळ होते। डोवर नावाच्या गुर्राबाला मराठे घेरतात आणि त्याच्यावर चढून जाऊन हातगाईची लढाई करून ते गुर्राब ताब्यात घेतात। मग मराठे खुद्द ध्वजनौका रिव्हेंजवर चालून जातात, पण येथे मात्र इंग्रज कडवा प्रतिकार करून मराठ्यांना पाठी रेटतात। याच दरम्यान इंग्रजी जहाजांना मराठा कावा समजून येऊन मराठे जिथून येत असतात त्या बाजूने इंग्रज जहाजे दिशा बदलून तोफांचा धुंगादार मारा करून मराठी आरमाराला परत नागावच्या खाडीत जाण्यास भाग पाडतात। पण याच्यामुळे पहिल्या प्रथम इंग्रजी बलाढ्य अशा नौदलावर मराठे समोरासमोरच्या लढाईमध्ये समुद्रामध्ये खुल्या समुद्रात अशा रीतीने टक्करही देऊ शकतात हे इंग्रजांना चांगलेच समजून येते। मित्रांनो, जेव्हा आपण तटबंदीवर गडभ्रमंती करत असतो तेव्हा आपण येथे धक्क्यावर उतरलो। येथे आपण पर्यटकांसाठी असलेला ग्रॅनाइटमधला दगडी नकाशा पाहिला, येथून तटबंदीवर चढून वेतोबाचं देवस्थान पाहिलं आणि येथून ढालकाठी झेंड्याचा बुरुज पाहिला। येथून तटावरून फिरताना ह्या बुरुजापाशी आल्यावर येथून खाली येणाऱ्या ह्या पायऱ्यावरून उतरून आपल्याला ह्या बुरुजामधील तळते ते तळघर तुम्ही आता येथे समोर बघत आहात। चला आता आपण आत जाऊया आणि आतून हे तळघर कसं दिसतं हे पाहूया। मी सर्वांना विनंती करेन की जेव्हा तुम्ही येथे याल तेव्हा अतिशय काळजीपूर्वक अंदाज घेऊन या। हे शूटिंग सुरू करण्यापूर्वी आम्ही दोनदा आत शिरून खात्री करून घेतली आहे की विषारी सरपटणारे जनावर किंवा वटवाघळ वगैरे नाही आहेत आणि मग शूटिंग सुरू करून तुम्हाला याचं दर्शन घडवतोय। जेव्हा तुम्ही याल तेव्हा डायरेक्ट शिरण्यापूर्वी पाय आपटून वगैरे खात्री करून घ्या की येथे सर्प किंवा इतर विषारी जनावरं नाही आहेत आणि मगच आत शिरा। येथे आल्यावर तुम्हाला दिसू शकत असेल की येथे एक मोठी खोली आहे आणि ह्या खोलीला अतिशय चांगले चुन्याचं अस्तर लावून ह्याचं छत निर्माण केलेलं आहे। ह्याच पुढे जेव्हा तुम्ही येथे बघाल तेव्हा इथे तुम्हाला दुसरी खोली दिसते। ही अंतर्गत साठवणुकीची खोली असण्याची दाट शक्यता आहे आणि ही खोली आतून संपूर्ण बुरुजाच्या गोलाकारात भव्यतेने निर्माण केलेली आहे। येथे आता अर्थात खूपच अंधार असल्या कारणाने आम्ही तुम्हाला या खोलीचे संपूर्ण दर्शन दाखवू शकत नाही, पण ही खोली निश्चितच भव्य अशी इथे निर्माण केलेली आहे जी बुरुजाच्या अंतर्गत भागामध्ये आहे। तर मित्रांनो, अशा रीतीने आपण खांदेरीला समुद्र मार्गे पोहोचून ह्या बळकट जलदुर्गाच्या जन्मापासूनच्या त्याच्या संघर्षाची कथा ऐकायला सुरुवात केली व मराठा इंग्रज युद्धाची सुरुवात कशी झाली ते पाहता पाहता दुर्ग दर्शनासाठी गडफेरी देखील सुरू केली। वेताळ मंदिर, दगडी तटबंदी असे काही दुर्गविशेष बघितले। पुढील भागात आपण खांदेरी किल्ल्याची भ्रमंती अशीच सुरू ठेवून खांदेरीच्या संघर्षाची व रोमहर्षक इतिहासाची कहाणी जाणून घेणार आहोत। त्याचबरोबर खांदेरी किल्ल्याने कोणती नैसर्गिक गोड व आश्चर्यकारक गुपिते स्वतःपाशी दडवून ठेवली आहेत ते देखील पाहणार आहोत। तुम्हाला हा खांदेरी जलदुर्गाचा पहिला भाग कसा वाटला ते आपल्या प्रतिक्रियांद्वारे नक्की कळवा। आपल्या प्रतिक्रियांची आम्हाला सदैव प्रतीक्षा असते।
हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास लाईक बटन दाबून आपल्या सर्व परिचितांना, इतिहासप्रेमी मंडळींना नक्की फॉरवर्ड करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत मराठा नौदलाचा हा अपरिचित इतिहास पोहोचवण्यासाठी आम्हाला मदत करा. सह्याद्री नेचर ट्रेल्सचा हा व्हिडिओ प्रथमच पाहत असल्यास महाराष्ट्राच्या इतिहासाची, संस्कृतीची ससंदर्भ पुराव्यांवर आधारित ऐतिहासिक माहिती व अपरिचित अशा दुर्गदर्शनासाठी आमचे चॅनल नक्की सबस्क्राईब करा ही नम्र विनंती. खांदेरीच्या दुसऱ्या भागात लवकरच पुन्हा भेटूया. धन्यवाद.